आपण स्तुती आराधना सुरू करण्याच्या आधी आपण प्रार्थना करूया. आपलं लक्ष आपण परमेश्वराकडे लावूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, या सुंदर अशा दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणेसाठी राजा आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू येशू, तुझ्या महान अशा प्रेमासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. प्रभू, होणारी स्तुती आराधना प्रभू येशू आम्ही तुझ्या हातात सोपवतो राजा. आमच्याद्वारे राजा केवळ तुला महिमा आणि तुला गौरव मिळू दे पिता परमेश्वरा. आम्ही घटून जाऊ दे राजा आणि आमच्यामध्ये पिता तू उंचावला जा राजा. सारी महिमा आदर तुलाच देत ही प्रार्थना प्रभू येशू तुझ्याच नावात करते म्हणून ऐक पित्या. आमेन. हालेलुया. आपण हे गाणं घेऊया, ख्रिस्त माझा तो सर्वांचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, ज्ञान माझ्याला तो तुला तारणारा, याच माझ्याला ख्रिस्त माझा तो सर्वांचा, ज्ञान माझ्याला तो तुला तारणारा, याच माझ्याला
धन्यवाद राजा, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पिता. तुला आम्ही धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. प्रभू येशू, तुझ्या रक्ताने तू आम्हाला शुद्ध केलंस त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. तुझी आम्ही आराधना करतो पिता परमेश्वरा. धन्यवाद राजा. रक्ताने तुझ्या शक्तीने तुझ्या आमचा तू उद्धार केला. राजासारखे याजकासारखे तू आम्हा घडविले.
धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, तुझ्या रक्ताने आणि तुझ्या शक्तीने पिता परमेश्वरा तू आमचा उद्धार केला आहेस राजा. प्रभू येशू, तू आम्हाला राजासारखं आम्हाला प्रभू येशू तू याजकासारखं बनवलं आहेस पिता परमेश्वरा. तुला आम्ही धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू येशू, इथून पुढचा वेळ काळ समय आम्ही सर्व काही तुझ्या हातात सोपवतो राजा. तुझ्या महिमेसाठी, तुझ्या गौरवासाठी तू आमचा उपयोग, आमचा वापर करून घे राजा. ही लहानशी विनंती प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून ऐक पित्या. आमीन. हालेलुया. मध्यस्थीची प्रार्थना करण्या अगोदर परमेश्वराचं वचन आपल्याला काय बोलते आपण पाहूया. थेसलोनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय 16, 17, 18 आणि 19. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विजू नका. हालेलुया. देवाचं वचन बघायला सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. हालेलुया. सध्याची स्थिती आपल्याला माहिती आहे. या महामारीमुळे कित्येक लोक मरण पावले आहेत. कुठले आपले नातेवाईक आहेत, आपल्या परिवारामधले मित्र आहेत, आपले शेजारी आहेत, प्रभूमध्ये असलेला प्रत्येक बहीण आणि भाऊ आहे. पण या स्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला बोलते की तुम्ही काय करा, त्याची उपकार स्तुती करा. या परिस्थितीमध्ये, या महामारीमध्ये ख्रिस्ताला आपल्याला आठवायचंय आणि त्याची काय करायची, आपल्याला प्रार्थना करायची. निरंतर प्रार्थना करा आणि आत्म्याचा दीप विझू देऊ नका. हे वचन मी बोललेले ह्या स्थितीमध्ये परमेश्वराने एक आपल्याला दिलेलं आहे की परमेश्वर बोलतो प्रत्येक स्थितीत तुम्ही प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, आत्म्याचा दीप विझून देऊ नका. निरंतर म्हणजे नित्य, ज्याला समय नाहीये, अशी आपल्याला प्रार्थना करायची.
त्याची उपकार स्तुती करायची. आपण आनंदामध्ये तर देवाची उपकार स्तुती करतो, पण ह्या दिवसामध्ये, ह्या महामारीमध्ये आपल्याला ख्रिस्ताला उत्तम आणि चांगलं अशी भेट द्यायची आहे. तो शोधत आहे कोण त्याची स्तुती आणि प्रशंसा आत्म्याने आणि खरेपणाने करेल. ही वेळ आहे आपल्याला ख्रिस्ताची स्तुती आणि आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करायची. स्थिती अशी आहे की आपण आनंद करू शकत नाही, पण देवाचं वचन बोलतो तुम्ही आत्म्याने त्याची काय करा, स्तुती आणि प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना करा, निरंतर. ज्याला अंत नाहीये, ज्याचा शेवट नाहीये, तशी आपल्याला प्रार्थना करायची. परिस्थिती येणार, आजारपण येणार, महामारी येणार, पण आपण आपल्या विश्वासाने मजबूत राहून ख्रिस्ताकडे प्रार्थना करणं फार गरज आहे. या क्षणाला आपल्याला प्रार्थना करायची गरज आहे. इयोबाकडे पण परिस्थिती आली, पण इयोब प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक म्हणजे शेवटच्या स्थितीपर्यंत तो देवाची प्रार्थना करत होता. समय चांगला नव्हता, वेळही चांगली नव्हती, परंतु त्याने एक आपल्याला उदाहरण दिलंय की तो निरंतर प्रार्थना करत होता. प्रत्येक स्थितीत तो प्रार्थना करत होता. तशी प्रार्थना आपल्याला ख्रिस्ताची करायची आहे. वचनात काय लिहिलंय, सर्व स्थिती म्हणजे चांगली पण असू शकते, वाईटही असू शकते, पण प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला देवाची काय करायची, प्रार्थना करायची. कारण तो सुवासिक यज्ञ आहे जो आपण देवाला सादर करू शकतो, आणि तोच ख्रिस्त आहे जो आपल्यावरती प्रसन्न होईल. आणि ह्या महामारीमध्ये, या त्रासाच्या दिवसामध्ये, या कष्टाच्या दिवसामध्ये तो आपल्या सोबत राहील. जो प्रार्थनेचा दीप आहे आपल्याला विझून द्यायचा नाहीये. त्याची ज्योत हव्याद्वारे इकडे तिकडे होईल, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये निरंतर प्रार्थनेचं तेल टाकायचंय, निरंतर प्रार्थनेचं तेल टाकायचंय, आणि त्या ख्रिस्ताची आपल्याला प्रार्थना करायची. हालेलुया. हा समय आहे ख्रिस्ताने आपल्याला दिलाय. लॉकडाऊन, जग लॉकडाऊन आहे मी बोलेल, पण मनुष्य आणि देवाचे संबंध आपले लॉकडाऊन नाहीये. ख्रिस्ताचे आपले संबंध लॉकडाऊन नाहीये. आपण त्याला कधीही निरंतर आपण त्याच्याकडे प्रार्थना करू शकतो. आणि हा समय त्याने आपल्याला दिलाय त्याच्याकडे प्रार्थना करण्याचा, त्याच्याकडे त्याची उपकार स्तुती करण्याची. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. जो देव इयोबाची प्रार्थना ऐकतो, तोच देव आपली प्रार्थना ऐकणार आहे. या क्षणाला आपण प्रार्थना करूया. आपण प्रत्येक जण, तुम्ही जिथे कुठे असाल, आपण आपले डोळे बंद करूया आणि देवाकडे प्रार्थना करूया. धन्यवाद येशू मसीह. धन्यवाद देवा ह्या वेळेसाठी पिता परमेश्वरा, की तू हा वेळ आम्हाला दिलायस पिता, की मध्यस्थी करण्याचा लॉर्ड. खरोखर पिता परमेश्वरा, ह्या महामारीमध्ये देवा तू आम्हा सोबत आहे, आमचा विश्वास आहे देवा. खरोखर पिता परमेश्वरा, इस्रायल वरती मरी आली पिता परमेश्वरा, पण देवा यहोशवा त्या शाऊनाला पिता ते धुपटणे घेऊन पिता तो मध्यस्थीचा यज्ञ घेऊन उभा होता परमेश्वरा, आणि त्याची तू प्रार्थना ऐकली पिता परमेश्वरा. तो मृत्यू आणि मरणाच्या मध्ये होता परमेश्वरा, पण देवा त्यांनी तुझ्याकडे प्रार्थना केली परमेश्वरा, आणि त्याची प्रार्थना देवा तू ऐकली पिता परमेश्वरा. आणि देवा ते पिता परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो पिता परमेश्वरा, या क्षणाला पिता परमेश्वरा ह्या महामारीला देवा तू नाहीस असं कर परमेश्वरा. देवा खरोखर ही महामारी देवा आमच्या प्रार्थनेमध्ये अडखळ म्हणून येत असेल पिता परमेश्वरा, आणि देवा जो आमचा प्रार्थनेचा जो दीप आहे लॉर्ड पिता परमेश्वरा, जी वाहते पिता ती डगमगत असेल पिता परमेश्वरा, पण देवा आम्ही त्याला निरंतर असं चालू ठेवणार पिता. तुझ्या विश्वासाचं प्रार्थनेचं तेल आम्ही नित्य त्याच्यामध्ये टाकत जाणार परमेश्वरा. आणि देवा आम्ही आमच्या ह्या प्रार्थनेला पिता परमेश्वरा एका धुपाप्रमाणे तुझ्याकडे सादर करतो पिता परमेश्वरा. खरोखर पिता परमेश्वर लोक मरतायत पिता परमेश्वरा ह्या आजारपणामुळे पिता परमेश्वरा, पण देवा आमचा विश्वास आहे पिता परमेश्वरा ही मरी तू नाहीशी करशील पिता परमेश्वरा. आणि ह्या क्षणाला पिता प्रत्येकाला तू जीवन असं देशील पिता परमेश्वरा. आणि देवा मी मागते पिता या क्षणाला पिता परमेश्वरा की तू आम्हा सोबत आहेस पिता परमेश्वरा. तू दाखवतोस की नित्य तू आम्हा सोबत आहेस पिता परमेश्वरा, कारण आम्ही केलेल्या प्रार्थनेकडे तुझे कान आहे देवा पिता. ह्या क्षणाला पिता परमेश्वरा कोविड-19
COVID-19 पासून पिता परमेश्वर आमच्या भारत देशाला तू वाचव पिता परमेश्वरा, आमच्या नातेवाईकांना तू वाचव पिता परमेश्वरा, आमचे मित्र परिवारांना तू वाचव पिता परमेश्वरा, आमच्या कलिस्याला तू वाचव परमेश्वरा, आणि राहणाऱ्या प्रत्येक ह्या जगामधल्या पिता परमेश्वर आमच्या बहीण भावाला तू वाचव परमेश्वरा, आणि तू वाचवतोयस म्हणून धन्यवाद येशू मसीह. धन्यवाद की तू आम्हा सोबत असा आहेस पिता परमेश्वरा. मी खास करून या क्षणाला प्रार्थना करते मीडियासाठी पिता परमेश्वरा. देवा मीडियाने पिता परमेश्वर योग्य ती बातमी पिता प्रदर्शित अशी करू दे पिता परमेश्वरा. जे योग्य जे सत्य आहे ते लोकांच्या कानापर्यंत लोकांपर्यंत घरोघरी पोहोचू दे पिता परमेश्वरा. हर एक पिता परमेश्वरा अधिकच्या गोष्टी पिता परमेश्वरा त्यांनी टाकून नको देऊ पिता परमेश्वरा. हर एक जे अधिकच्या गोष्टी त्या टाकतात पिता परमेश्वरा मी ब्रेक करते पिता परमेश्वर येशूच्या नावाने पिता परमेश्वरा. आणि देवा तुझी जी सत्यता आहे ती ते लोकांना दाखवू दे पिता परमेश्वरा. जे वास्तव्य जे सत्य आहे ते देवा लोकांना पर्यंत त्यांनी घेऊन येऊ दे पिता. धन्यवाद येशू मध्ये या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये तू विराजमान आहे. ही सर्व प्रार्थना एकच जिवंत नासुरी येशूच्या नावाने करते लॉर्ड. आमेन. यावेळेला आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेण्याच्या अगोदर एक वचन वाचूया. पहिला करंतिकर याचा 11वा अध्याय आणि 26 वचन. कारण जितक्यादा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. आपण ह्या वेळेला आपले डोळे झाकू आणि प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर आम्ही तुला ह्या वेळेला धन्यवाद देतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो प्रभू. आम्ही तुझी स्तुती प्रशंसा तुझी आराधना करतो प्रभू. तू महान परमेश्वर आहे प्रभू, तू राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, तू देवांचा देव आहे प्रभू. तू आदी आणि तू अंत आहे परमेश्वर. आम्ही ह्या वेळेला तुला विशेष करून धन्यवाद देतो प्रभू. महान परमेश्वर ह्या भाकरीसाठी ह्या प्याल्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. देवप्पा आम्हाला तू हा एक विधी लावून दिला आहे त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. महान परमेश्वर आम्ही तुझ्या प्रेमासाठी धन्यवाद देतो प्रभू. परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या प्रिय पुत्रासाठी प्रभू, ज्याला तू या जगात पाठवून परमेश्वर आमच्यावरच्या प्रीतीचं प्रमाण तू दाखवलं बापा. आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर. प्रभू येशूच्या बलिदानासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या रक्तासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर. प्रभू येशूच्या शरीरासाठी प्रभू ह्या वेळेला बापा आम्ही तुला विनंती करतो प्रभू, ही भाकर तू आशीर्वादित कर, हा प्याला तू आशीर्वादित कर प्रभू. यामधून खात असताना पित असताना परमेश्वर आम्ही तुला विनंती करतो परमेश्वर की बापा खरोखर प्रभू जे प्रेम तू आमच्यावर केलं परमेश्वर आमच्याकडूनही परमेश्वर असं प्रेम तुला मिळू दे प्रभू. तू जसा प्रेमळ आहे परमेश्वर तसं आम्हाला प्रेमळ बनव प्रभू. तू जसा दयाळू आहे तसं आम्हाला दयाळू बनव प्रभू. तू क्षमाशील परमेश्वर आहे प्रभू तसं आम्हाला तू क्षमाशील बनव प्रभू. महान परमेश्वर खरोखर प्रभू देवा आम्ही तुला धन्यवाद देतो ह्या वेळेला. आणि बापा ही भाकर खात असताना हा प्याल्यामधून पित असताना प्रभू महान परमेश्वर आम्ही आठवण करतो प्रभू येशू राजा की तू आमच्या पापासाठी बलिदान दिलं, आमच्याच पापासाठी तू आपलं रक्त सांडवलं प्रभू, आणि त्याद्वारे आम्हाला तू उद्धार दिला, आम्हाला आरोग्य दिलं, आम्हाला शांती आणि आनंद दिला. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. अनंत काळाच्या जीवनासाठी परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आमची आशा आहे, आमचा भरोसा आहे प्रभू की परमेश्वर तू पुन्हा या जगामध्ये येणार आहे प्रभू. कारण ते काळ तुझं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखा आहे.
आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद पवित्र आत्मा. ही प्रार्थना आमचा एकच जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पवित्र आणि गोड नावात करतो म्हणतो ऐक. आमेन. आपणही ज्या ज्या ठिकाणी असाल त्या त्या ठिकाणी आपण प्रभू भोजनामध्ये सर्वजण एकत्र मिळून भाग घेऊया. से मेरे महान प्रभु की आराधना करूं, टूटे हुए कुंड को मेरे कुंभार के पास लाकर ठीक करने की विनती करूं। मेरे छोटे हृदय से मेरे महान प्रभु की आराधना करूं। देखो क्रूस पर प्रेम की सजा, उन हाथों पर नाम मेरा लिखा। देखो क्रूस पर प्रेम की सजा, उन हाथों पर नाम मेरा लिखा। मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु। धन्यवाद धन्यवाद देते पिता परमेश्वर, ह्या वेळेचा सारा आदर गौरव महिमा मी तुला देते प्रभूजी. खरोखर पिता परमेश्वर, सुंदरच्या समयाला पिता परमेश्वर तू प्रार्थना करण्याची संधी दिलीस त्याबद्दल धन्यवाद देते प्रभूजी. मी विशेष करून प्रार्थना करते या दान दशांसाठी प्रभूजी. खरोखर हे दान दशांश देण्यासाठी प्रभूजी तू आमचं मन तयार केलंस त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते प्रभूजी. ज्या हाताने हे दान दिले प्रभूजी त्या हाताला तू आशीर्वाद केलेस, तसंच ज्या हाताने नाही दिले प्रभूजी त्यांना देण्यासाठी त्यांचं मन तू तयार केलंस त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते प्रभूजी. कारण तुझं वचन आहे प्रभूजी. परमेश्वर आपलं उत्तम भांडार आकाश कपाटे उघडून तुझ्या घरामध्ये आशीर्वादाची रेलचेल कर. खरोखर पिता परमेश्वर आमच्या तेला मिठा पैशापणाला तू बरकत दे प्रभूजी. प्रत्येक गोष्ट तू आशीर्वादित केलीस म्हणून तुला धन्यवाद देते प्रभूजी. तुझे आकाश कपाटे उघडून तू बरकतीचा आत्मा आमच्या जीवनामध्ये आमच्या घरामध्ये पाठवला, आमच्या हर एक क्षेत्रामध्ये पाठवलास त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते प्रभूजी. ह्या दानाचा उपयोग तुझ्या राज्यासाठी होऊ दे प्रभूजी. तू कार्य कर प्रभूजी. तू 30 पटीने 60 पटीने आणि 100 पटीने देणारा असा परमेश्वर आहे प्रभूजी. कारण तुला संतोषाने दिलेले दान प्रिय आहे प्रभूजी. प्रत्येकाला ते अंतःकरण दे प्रभूजी की खरोखर मनापासून अंतःकरणापासून आणि आनंदाने तुझ्या भवनामध्ये दान अर्पण करू दे प्रभूजी. असं तू मन प्रत्येकाला दे प्रभूजी. जे तुझे दान दशांश आशीर्वाद आहेत प्रभूजी ते भरपूर रीतीने आम्हाला दिलेस म्हणून तुला धन्यवाद देते प्रभूजी. खरोखर पिता परमेश्वर पुन्हा एकदा मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करते प्रभूजी. दान दशांश तुझ्या चरणाजवळ ठेवते प्रभू. तू आशीर्वादित केलंस, बहुगुणित केलंस त्याबद्दल धन्यवाद देते प्रभूजी. ही छोटीशी प्रार्थना माझा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागते म्हणून ऐक पिता. आमेन. प्रभू येशूला मी प्रथम धन्यवाद देतो. मी आभार मानतो, उपकार मानतो आणि त्याचप्रमाणे आपणा सर्वांचे या सकाळच्या समयी प्रभू येशूमध्ये मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे कामोठा चर्चने वचन सांगण्याची जी संधी दिली त्यांचे मी आभार मानतो. आपण एक वचन पाहून
प्रार्थनेमध्ये जाण्या अगोदर, वचनामध्ये जाण्या अगोदर स्तोत्र संहितेचा 5वा अध्याय आणि 3रं वचन सांगतं, हे यहोवा, सकाळी तू माझी वाणी ऐकशील. सकाळी मी माझी प्रार्थना तुझ्याकडे व्यवस्थित मांडीन व वाट पाहीन. प्रियानो, आज देवाला मी धन्यवाद देतो की आपल्याला त्याच्या प्रार्थनेमध्ये बसवलं आहे, त्याच्या वचनामध्ये बसवलं आहे, त्याच्या लोकांमध्ये बसवलं आहे. आपण वचनाकडे जाण्याच्या अगोदर 2 शब्दाची प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्याधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. देवा, तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो, तुला गौरव देतो, महिमा देतो प्रभू येशू. तुझा सन्मान करतो देवा, तुझा आदर करतो. तुझ्या नावापुढे आम्ही नतमस्तक होतो प्रभू येशू. होय माझ्या राजा, आजही तू आम्ही मर्त्य मनुष्य असताना तू आमची आठवण ठेवली देवा, यासाठी तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू येशू. हे देवा, ही तुझी दया आहे, ही तुझी कृपा आहे, हा तुझा अनुग्रह आहे प्रभू येशू, हे तुझं प्रेम आहे प्रभू येशू. त्यामुळेच आम्ही प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र पाहत आहोत. हा श्वास आज आम्ही तुझ्यामुळे घेत आहोत प्रभू येशू. महान परमेश्वरा, विशेष करून प्रार्थना करतो आजच्या या वेळेसाठी प्रार्थना करतो देवा, आजच्या वचनासाठी प्रार्थना करतो माझ्या राजा. माझ्या मुखाला, माझ्या ओठाला, जीवेला स्पर्श कर प्रभू येशू. या मुखाद्वारे तुला गौरव मिळू दे, तुला महिमा मिळू दे, तुला सन्मान मिळू दे, तुला आदर मिळू दे प्रभू येशू. देवा, तू उंचावला जा, आम्ही घटून असे जाऊ दे प्रभू येशू. हे माझ्या राजा, आम्ही जे काही करू ते तुझ्या गौरवासाठी आणि महिम्यासाठी हो दे प्रभू येशू. तुला महिमा मिळू दे प्रभू येशू. महान परमेश्वरा, माझ्याही मुखाचा आणि वाणीचं द्वार सांभाळ प्रभू येशू. येणारं वचन तू आशीर्वादित कर. त्या वचनाकरवी आम्हा सर्वांना आशीर्वादित कर प्रभू येशू. तुझं वचन म्हणजे तू आहे प्रभू येशू. कारण देवा, तुझं वचन सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता आणि तो देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. होय प्रभू येशू, आज तू आमच्यामध्ये हजर आहे, हा आमचा विश्वास आहे प्रभू येशू. देवा, तू कार्य कर आणि त्या प्रत्येकाचा ताबा घे प्रभू येशू. वचन ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्यांना दोघांना तू आशीर्वादित कर. माझाही तू ताबा घे प्रभू येशू. तेव्हा तू कार्य कर प्रभू येशू. ही प्रार्थना प्रभू येशू तुझ्या प्रिय आणि गोड अशा सामर्थ्यवान नावाने केली म्हणून ऐकते त्या. आमेन. आपण वचनाकडे जाण्याच्या अगोदर आज आपण पाहतो की मुंबई शहरामध्ये 23 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाला आहे आणि आज संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची चर्चा आहे. लोक मृत्यू पावत आहे प्रियानो. त्यामुळं भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण त्या लोकांचे सांत्वन करू शकत नाही, त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी होऊ शकत नाही आणि प्रियानो आपण त्यांना मदतही करू शकत नाही. परंतु परमेश्वराने एक गोष्ट आम्हाला सांगितली प्रियानो, आम्ही एक गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे परमेश्वराची आम्ही प्रार्थना करू शकतो. ही महत्वाची गोष्ट प्रियानो आपल्या सर्वांसाठी. परिस्थिती बिकट आहे तरी आपण प्रार्थना करू शकतो प्रियानो. मी आपल्याला घाबरवत नाही, परंतु जे आहे ते सर्वांना मी सांगतो प्रियानो. सर्वांना वाटतं की आम्ही सुरक्षित आहोत, परंतु तरी एक दिवस आम्हा सर्वांना मृत्यूला सामोरे जावे लागणार आहे. तो कशाने येईल, केव्हा येईल हे आम्हाला माहित नाही आणि आमच्या प्रत्येकाच्या आम्हाला आयुष्याची मर्यादा ओलांडता येणार नाही प्रियानो. तुम्ही किती दिवस जगा, किती डॉक्टर करा, किती आजाराचे विलास करा, परंतु त्या समयात जावेच लागणार आहे. मी सांगत नाही माझ्या मनाचं, हे देवाचं वचन सांगतं प्रियानो. योब याचा 14वा अध्याय आणि 5वं वचन आपल्याला सांगतं की आपण योग याचा 14वा अध्याय आणि 5वं वचन वाचूया. मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरवलेली आहे, त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे, तू त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमली आहे. हालेलुया. तर प्रियानो, प्रत्येकाला जायचं आहे, मग तरीही देवाने आम्हाला आजपर्यंत का जिवंत ठेवलं आहे?
आम्ही फार चांगले आहोत, आम्ही फार धार्मिक आहोत, आम्ही चांगला संदेश देतो, आम्ही सुंदर प्रार्थना करतो, आम्ही सुंदर स्तुती आणि आराधना करतो. नाही प्रियानो, थोडा विचार करा. हे आमचं चांगुलपण नाही प्रियानो. आमची जी धार्मिकता आहे, आम्ही म्हणतो आम्ही प्रार्थना करतो, स्तुती करतो, आराधना करतो, वचन सांगतो, परंतु त्याच्यापेक्षा देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुमची धार्मिकता ही जीर्ण वस्त्राप्रमाणे. आम्ही काही नाही प्रियानो, आम्ही देवापुढे शून्य आहोत प्रियानो. तरी देव आम्हाला का दिवस दाखवत आहे, का रात्र दाखवत आहे प्रियानो. देव चांगला आहे, त्याची दया आणि त्याची कृपा आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र पाहत आहोत आणि जो श्वास घेत आहोत प्रियानो, आज आम्ही त्याच्या दयेमुळे आणि कृपेमुळे घेत आहोत प्रियानो. आपण कोणत्या पात्रतेचे आहोत प्रियानो. आणि खरोखर देवा, मर्त्य मनुष्य याची तू आठवण ठेवतोस. मर्त्य मनुष्य सांगितले वचन की मर्त्य मनुष्य असतानाही तो आमची दर दिवस आठवण ठेवतोय. आणि त्याच्यामुळे दिवस रात्र वर्ष पाहायला मिळत आहे, श्वास घ्यायला मिळत आहे. आजच्या ह्या रात्रीचे, आजच्या ह्या सकाळच्या समय प्रियानो, काही लोकांनी दिवस पाहिला नाही प्रियानो. काही लोकांच्या घरामध्ये दुःख आहे, संकट आहे, त्रास आहे, समस्या आहे, मृत्यू आहे प्रियानो. पण देवाला मी धन्यवाद देतो की त्याने तुम्हाला आणि मला सुंदर असा दिवस दाखवला आहे. आणि ही देवाची कृपा आहे. मग आम्हाला का जिवंत ठेवलंय, का जिवंत ठेवलंय प्रियानो. रोजचं दैनंदिनीचं आयुष्य जगण्यासाठी, रोजचं दैनंदिनीचं आयुष्य जगण्यासाठी का प्रियानो. नाही प्रियानो, आज तुम्हाला आणि मला लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी जिवंत ठेवलेलं आहे. आणि ही महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. ही तुमच्या आणि माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. आणि आज आपण देवाला मी धन्यवाद देतो की आज त्याच्या वचनामध्ये बसवलंय आम्हाला. आपण पहिले तिमित्ती याचा 2रा अध्याय आणि 1 ते 5 पर्यंत वचन वाचू. आपण पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 1 ते 5 वचन वाचूया. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रद्द, बदल्या व उपकार स्तुती करावी. राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रम करावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानप्रत पोहोचावे. कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. धन्यवाद प्रियानो. बऱ्याचशा लोकांना ना प्रार्थना म्हटलं ना का त्यांना फार कंटाळा येतो. प्रार्थना म्हटलं का कंटाळा येतो प्रियानो. या ठिकाणी वचन सांगते की सर्व माणसासाठी. प्रार्थनेला केव्हापासून सुरुवात झाली प्रियानो. प्रार्थना हा काय प्रकार आहे. प्रार्थना म्हणजे देवाबरोबर संबंध साधणं, बोलणं, मनातले विचार देवाला सांगणं प्रियानो. आणि प्रार्थनेला सुरुवात उत्पत्ती याचा 4था अध्याय आणि 26वं जे वचन आहे प्रियानो. प्रार्थनेला त्यावेळेपासून सुरुवात झाली. उत्पत्ती याचा 4था अध्याय आणि 26वं वचन. आपण उत्पत्ती याचा 4था अध्याय आणि 26वं वचन वाचूया. शेत याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. त्या काळापासून म्हणजे बघा किती पिढ्या गेल्यात आपल्याला माहित नाही, परंतु त्या काळापासून परमेश्वराची प्रार्थना लोक आजपर्यंत करत आहेत. प्रार्थना आमचा कवनाचा आणि स्तवनाचा विषय झाला पाहिजे प्रियानो. प्रार्थना हा जिव्हाळ्याचा विषय झाला पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे, फार महत्वाची गोष्ट प्रियानो. आणि जर आमच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही तर काही नाही, व्यर्थ आहे प्रियानो. आता ह्या ठिकाणी वचन सांगतं सर्व माणसासाठी प्रार्थना करा. आणि सर्व माणसं म्हणजे कोणती माणसं. फक्त ख्रिश्चन माणसं, चर्चला जाणारे माणसं, विश्वासू माणसं, प्रार्थना करणारे माणसं. कोणते माणसं. या ठिकाणी माणसाचं काय आहे.
इथं विश्लेषण केलंय का? काही सांगितलं आहे का प्रियानो? सर्व माणसं सांगितले. त्या ठिकाणी नाव घेतलं नाही. चर्चला जाणारे लोक म्हटलं नाही, प्रार्थना करणारे म्हटलं नाही, स्तुती आणि आराधना करणारे म्हटलं नाही. सर्व माणसासाठी वचन सांगतं, प्रार्थना करा, विनंती करा, रदबदल्या करा. तर प्रियानो, बऱ्याच वेळा आपण आपल्यासाठी प्रार्थना करतो, परंतु वचन आपल्याला सांगतं सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी, जे शेजारी असतील, कामातील असतील, तुमचे मित्र असतील, तुमच्या ओळखीचे असतील, तुमच्या एरियातील असतील, या सर्वासाठी प्रार्थना आणि विनंती आणि रदबदले करा, असं देवाचं वचन सांगतं. का सांगतं माहितीये प्रियानो? कारण त्यांचाही उद्धार झाला पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रियानो, उद्धार झाला पाहिजे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं सर्व माणसासाठी तुम्ही प्रार्थना, विनंत्या आणि रदबदली करा. तुम्ही देवाला सांगा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रियानो, प्रार्थनेबाबत एक महत्वाचं बोलतोय, मला क्षमा करा, माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका. बरेचसे लोक स्वतःसाठी प्रार्थना करत नाहीत, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करत नाही आणि इतरांसाठीही प्रार्थना करत नाहीत. काही लोक बाहेरच्या लोकांसाठी भरपूर प्रार्थना करतात, फार वेळ प्रार्थना करतात, परंतु कुटुंबासाठी प्रार्थना करत नाही. आणि काही लोक तर प्रार्थनाच करत नाही प्रियानो. हे ख्रिस्ती जीवन नाही प्रियानो. प्रार्थना म्हणजे आमचं हे ख्रिस्ती जीवन झालं पाहिजे प्रियानो. प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे प्रियानो. प्रार्थनेमध्ये चंगाई आहे, आरोग्य आहे प्रियानो. आणि प्रभू येशूच्या नावात पण चंगाई आणि आरोग्य आहे. त्याच्या नावाने आम्हाला प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थनेबाबत मी तुम्हाला फार सुंदर उदाहरण सांगतो, योबाचं. योब हा खरोखर, योब हा पूर्ण मी सांगणार नाही तुम्हाला, कारण सर्व लोकांना माहित आहे. योब हा तुमच्या आणि माझ्यासाठी बायबलमध्ये ठेवलेला प्रियानो. आज आपण परिस्थिती पाहत आहोत, वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे दुःखामध्ये, संकटामध्ये, आजारामध्ये, समस्येमध्ये लोक चालले आहेत प्रियानो. काही दवाखान्यामध्ये ऍडमिट वगैरे आहेत, मृत्यू होत आहेत प्रियानो. योबाचं उदाहरण तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने हे फार महत्वाचं उदाहरण ठेवलेलं आहे प्रियानो. योबाच्या, जर आपण योग याचा पहिला अध्याय आणि 5 वचन पाहिलं तर योबाची संततीची आणि संपत्तीची संख्या होती ती 10 अंकापासून सुरुवात होते. आणि ही संख्या जी आहे ती पूर्ण संख्या आहे प्रियानो. ही संख्या कशी पूर्ण आहे? त्याला 7 पुत्र आणि 3 कन्या होत्या, 7,000 मेंढरे व 3,000 उंट होते, बैलाच्या 500 जोड्या आणि 500 गाढवे होत्या. म्हणजे ही संख्या जी आहे 10 पासून सुरुवात होते प्रियानो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परंतु हा योग जो होता त्याने आपल्या कुटुंबासाठी एक नियम केलेला होता. फार महत्वाची गोष्ट आहे तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी प्रियानो. एक नियम केलेला होता. त्याचे सर्व कुटुंब दररोज एकमेकाच्या घरी आळीपाळीने भोजन करीत आणि भोजन आटपल्यावर योग सर्वांना बोलावून त्यांचे शुद्धीकरण करीत. मला माहित नाही की योग कशा प्रकारे शुद्धीकरण करत होता प्रियानो. कारण त्याला वाटे, न जाणो माझ्या कुटुंबाने काही पाप केलं असेल, देवाला विसरले असतील, देवाचा अवहेर केला असेल, देवाला मानलं नसेल, देवाची आठवण काढली नसेल, म्हणून तो प्रातःकाळी, म्हणजे सकाळ होण्याच्या अगोदरचा काळ म्हणजे प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येचे इतके बलिहवन करीत असतो. बलिहवन मला याचा अर्थ सांगता येणार नाही, परंतु पापाचे प्रायश्चित करण्याचा हा विधी असेल प्रियानो. न जाणो त्याला वाटायचं की माझ्या कुटुंबाने, माझ्या मुलांनी, माझ्या मुलीने, माझ्या बायकोने किंवा मी कळत नकळत काय पाप केला असल्यास तो देवाला त्याचा हा नित्यक्रम असं तो प्रातःकाळी उठून सर्वांच्या संख्ये इतके बलिहवन करत होता. तो प्रायश्चित करत होता पापाचं प्रियानो. म्हणजे तो एक प्रकारची प्रार्थना करत होता. आणि मला वाटतं योबाचं मला म्हणजे एवढं आकलन नाही, परंतु योब हा मोशेच्या काळातला म्हणजे असा होता. कारण त्याच्या संपत्तीची आणि त्याच्या संततीची म्हणजे सुरुवात होते 10 अंकापासून होते. ह्या योबाला 10 आज्ञा माहित असाव्यात. आणि म्हणून हा योग कसा होता? सात्विक होता, तो सरळ होता, देवाला भिणारा होता आणि पापापासून स्वतःला आणि कुटुंबाला
दूर ठेवणारा, कुटुंबाची काळजी घेणारा होता प्रियानो. आणि तो रोज त्याचा नित्यक्रम असं हा नियम असं. प्रियानो, आज आम्ही भोजन झाल्याबरोबर आम्हाला वाटते कधी आमच्या हातात एकदाचा येईल. तुम्हाला समजलं असेल मी काय बोलतोय ते. आम्हाला देवाची आठवण होत नाही प्रिया, परंतु देव तुमची आणि माझी दर दिवस आठवण करत आहे. आज आपल्याला योबासारखं बली हवन करण्याची गरज नाही प्रियानो. आपल्या सर्वांचे पाप, शाप, आजार, दुःख, संकट प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कालवरी क्रुसावर घेतले आहे प्रियानो. तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याने त्या कालवरी क्रुसावर रक्त सांडलाय, त्याच्या हातापाय किड्या टोकले गेले आहेत, कुशीमध्ये भाला बोसकलाय, डोक्यात काट्यांचा मुकुट घातलाय, त्याची छेतू केली, निंदा केली, पटके मारले. देवा सर्व देवाने त्या क्रुसावर तुमचं आणि माझं घेतलं आहे. परंतु आम्ही एक गोष्ट करू शकतो योबासारखी. दर दिवस आम्ही आमच्या कुटुंबाला देवाच्या जवळ स्वतः जाऊन आमच्या कुटुंबाला घेऊन आम्ही प्रार्थना तर नक्की करू शकतो प्रियानो. प्रार्थनाही करू शकतो. प्रार्थना हा महत्वाचा विषय आहे प्रियानो, आमच्या सर्वांसाठी महत्वाचा आहे प्रियानो. आणि प्रार्थना जर नाही आमच्या जीवनात तर आमचं जीवन व्यर्थ आहे प्रियानो. अनेक वर्षापासून आम्ही चर्चला जातो, परंतु प्रार्थना म्हटल्यानंतर आम्ही मागं हटतो. का मागं हटायचं प्रियानो? प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे प्रियानो. पहिले तिमोथी 2 अध्याय आणि आपण दुसरं वचन त्याच्यामध्ये पाहू. खरं म्हणजे पहिले तिमोथी 2 अध्याय आणि 2 वचन. आपण पहिले तिमोथी 2 अध्याय आणि 2 वचन वाचूया. राजांकरिता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रम करावे. हालेलुया. तर प्रियानो, आपण आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो, कलिशासाठी प्रार्थना करतो, नातेवाईकासाठी प्रार्थना करतो, त्यांच्या समस्येसाठी, त्यांच्या आजारासाठी नेहमी प्रार्थना करतो. आणि आपल्या देवाने देशावर जे नेमलेले लोक आहेत यांना आपण विसरतो प्रियानो. पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, मंत्रिमंडळ आहेत, मुख्यमंत्री आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत प्रियानो, अनेक सेवाभावी संस्था आहेत, यांच्यासाठी आपण प्रार्थना करणे गरजेचं आहे प्रियानो. कारण या सर्वांची नेमणूक देवाने केली आहे आणि ते आज देवाला आवडणारं काम करत आहेत प्रियानो. चांगले निर्णय घेत आहेत आणि अंमलात आणत आहेत प्रियानो. प्रार्थना काय ह्या लोकांसाठी करायची? कारण आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपणा सर्वांना शांतीचे आणि स्वस्थपणाचे आयुष्य जगता यावे म्हणून या सर्वांसाठी प्रार्थना केली पाहिजे. त्याच प्रकारे आपले जे आत्मिक लोक आहेत प्रियानो, पास्टर, लीडर, यांच्या कुटुंबासाठी, यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या गरजासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे प्रियानो. बऱ्याच वेळा आम्हाला प्रभू, पास्टर आणि लीडर यांची आठवण कधी होते? ज्यावेळेस आम्ही समस्येमध्ये असतो, दुःखामध्ये, त्रासामध्ये असतो, त्यावेळेस पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करा. पण आपण करतो का त्यांच्यासाठी प्रार्थना? त्यांना पण गरज आहे प्रियानो. म्हणून देवाचं वचन सांगतं की तुम्ही जसे आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करता तसं ह्या लोकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं, ज्याने कान घडवला आहे तो ऐकणार नाही काय? ज्याने डोळे बनवले आहे तो पाहणार नाही काय? ज्याने अंतःकरण, हृदय बनवलं आहे, मन बनवलं आहे, तो समजून घेणार नाही का? प्रियानो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं आपण आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो तसंच आपले राज्यकर्ते, वरिष्ठ अधिकारी आहेत, मुख्यमंत्री आहेत प्रियानो, ज्या सेवाभावी संस्था आहेत आपल्या या देशामध्ये, त्या सर्वांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आता आपलं वातावरण आपण बघत आहोत मार्च पासून की कोरोना व्हायरसचं वातावरण आहे आणि म्हणून मला वाटतं बरेचसे लोक प्रार्थना करत आहेत. चांगली गोष्ट, देवाला धन्यवाद देतो. पण कोरोना व्हायरस आल्यावरच प्रार्थना करायला पाहिजे का? आजार आल्यावरच प्रार्थना करायला पाहिजे का? मृत्यू आल्यावरच प्रार्थना करायला पाहिजे का? एखादी दुःखाचा समय आल्यावरच प्रार्थना करायला पाहिजे का? असं सांगतं का वचन आम्हाला? देवाचं वचन सांगतं आम्हाला, पहिले थेसलोनिकी याचा 5वा अध्याय आणि वचन सांगतं, निरंतर प्रार्थना करा, निरंतर, अंतर न ठेवता प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना करणं, बाकीचे काम कधी करायचे? प्रियानो, परमेश्वर तसं नाही सांगत, परंतु निरंतर प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रियानो, दुःख संकट आल्यावरच
प्रार्थना करणं गरजेचं नाही. दररोज आम्हाला प्रार्थना करायची आहे. बाहेर परिस्थिती काही असू द्या, आम्हाला स्वतःसाठी, बाहेरच्या लोकांसाठी, राज्यकर्त्यासाठी प्रार्थना करायची आहे. म्हणून देवाने तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलंय. तुम्हाला आणि मला याच्यासाठी जिवंत ठेवलंय प्रियानो. हा दिवस दाखवला आहे कारण हा दिवस प्रभूचा आहे. आणि तो जर माझा प्रभू येशू ख्रिस्त, आमचा प्रभू येशू ख्रिस्त जर आमची दररोज आठवण करतोय, म्हणून आम्हाला देवाला दर दिवस आठवण करायची, त्याला धन्यवाद द्यायचा आहे, त्याला गौरव द्यायचा आहे, त्याला महिमा द्यायचा आहे, त्याला सन्मान द्यायचा आहे, त्याच्या पुढे नतमस्तक व्हायचं. प्रियानो, आज जो वेळ दिलाय, देवाचं वचन सांगतं वेळेचा सदुपयोग करायचा आहे आपल्याला. बाहेरचे लोक, बरेच लोक घरात आहेत, माझा विश्वास आहे. आज लोक मोबाईल मध्ये फार सुंदर प्रश्न पाठवत आहेत. खरं म्हणजे एकमेकांना पाठवून वेळेचा उपयोग करत आहेत. परंतु बरेचसे लोक मी असं बघितलं, मी मोबाईल थोडा थोडा बघतो, छान छान मेनूही पाठवत आहेत त्याच्याबरोबर. आणि वचन सांगतं वेळेचा सदुपयोग करा. छान मेनू पाठवत आहेत. खरं मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल, असं देवाचं वचन सांगतं. आज आम्हाला भाकर पण पाहिजे प्रियानो, पण भाकरी बरोबर देवाचं वचन असणं फार गरजेचं आहे प्रियानो. आणि जर देवाचं वचन नाही आमच्या जीवनात, तो उपयोग नाही. देवाचं वचन महत्वाचं आहे प्रियानो. अन्न आणि शरीर या दोन्हीचा नाश होणार आहे एक दिवस प्रियानो. एक वेळेस मातीला मिळणार आहे. परंतु देवाची प्रार्थना, देवाचं वचन आमच्यासाठी महत्वाचं आहे प्रियानो. आपण जेव्हा दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो ना प्रियानो, हे देवाला खरंच आवडतं. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यासाठी प्रार्थना करता, विनंती करता, रदबदली करता, देवाकडे मागता. आपल्यासाठी तर आपण मागतो, पण दुसऱ्यासाठी फार कमी मागतो आपण. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समस्येसाठी, आपल्या नातेवाईकासाठी आपण पुष्कळ मागतो. लोकांसाठी आपण काय मागतो प्रियानो? देवाची इच्छा अशी आहे का नाश व्हायला पाहिजे? प्रियानो, आम्हाला दुसऱ्यासाठी प्रार्थना करणे गरजेचं आहे. पहिले तिमोथी याचा 2 अध्याय आणि 4 वचन, देवाची सर्व माणसाविषयी अशी इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये तर सर्वांचे तारण व्हावे. व जो सत्य आहे, सत्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो सर्वांना समजला पाहिजे प्रियानो. आज वेळ दिली आहे, आज समय दिलेला आहे प्रियानो. त्याचप्रमाणे पहिले तिमोथी 2 अध्याय आणि 5 वचन सांगते, कारण स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली एकच देव आहे आणि देव व मानव ह्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. आजही प्रभू, आजही, आता या क्षणी तुमच्या आणि माझ्यासाठी पित्याकडे तो विनंती करत आहे, तो प्रार्थना करत आहे, रदबदली करत आहे. आजही, आता ह्या क्षणी प्रियानो. आणि सत्य गोष्ट आहे प्रियानो. मी हे माझं मनचं बोलत नाही प्रियानो. जर आजही प्रभू येशू पित्याकडे आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे, आम्हालाही सर्व माणसासाठी, पास्टरसाठी, राज्यकर्त्यांसाठी आज प्रार्थना आणि मध्यस्थी करायची आहे. हे केव्हा करू शकतो माहितीये? कोण मनुष्य करू शकतो? देवाचं वचन ज्याच्या जीवनात असेल, देवाचं भय ज्याच्या जीवनात असेल, तोच करू शकतो. आपण अनुवाद त्याचा 30वा अध्याय आणि 4 वचन पाहू प्रियानो. हे कधी होईल? जेव्हा देवाचं वचन आमच्या मुखात, अंतःकरणात अगदी जवळ असेल, तेव्हा मध्यस्थीची आम्ही प्रार्थना करू शकतो. अनुवाद याचा 30वा अध्याय आणि 14व वचन. आपण अनुवाद याचा 30वा अध्याय आणि 14व वचन वाचूया. हे वचन तर तुझ्या अगदी जवळ, म्हणजे तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे, म्हणून तुला त्याच्याप्रमाणे वागता येईल. जर हे वचन माझ्या मुखात आहे, माझ्या अंतःकरणामध्ये आहे, तरच मला वागता येईल तसं. देवाचं वचन सांगतं तुम्ही प्रार्थना करा, सर्व माणसासाठी विनंत्या करा, रदबदली करा, देवाजवळ मागा. प्रियानो, आज आम्हाला मध्यस्थी करण्याचा समय दिला आहे प्रियानो. त्याचा वापर करायचा आहे आमच्या राष्ट्रासाठी, राज्यकर्त्यांसाठी, पास्टरसाठी, सेवाभावी संस्था आहेत त्यांच्यासाठी आम्हाला प्रार्थना करायची आहे प्रियानो. आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे.
प्रार्थना करणं गरजेचं आहे प्रिय. का? कारण काय आहे माहिती आहे का? आज आपण पाहत आहोत, बऱ्याच वेळा मी पण प्रार्थना करतो, देवा हा करोना व्हायरस जो आहे हा का नष्ट होत नाही. बरेच लोक विचार करतात, हा का नष्ट होत नाही, का नष्ट होत नाही. मी देवाला म्हणतो, देवा तू आदी आणि अंत आहेस ना, तर याचा काय कर, अंत करतो. परंतु असं मी कधी कधी पाहतो वचनामधून, देव काही प्रार्थनेचं उत्तर तत्क्षणी देतोय आणि काही प्रार्थनेचं उत्तर देण्यास विलंब करतोय. परंतु देवाला देवाचं काम करू द्या, आम्हाला आमचं काम करायचंय. एक साधं उदाहरण आहे, शताधिपतीचा चाकर होता, मृत्यूला टेकला होता, मृत्यू पावणार होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो शताधिपती जातो आणि तो म्हणतो, तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. आणि शब्द बोलता चाकर बरा झाला. दुसरी गोष्ट, बेथसाइदा तळ्याजवळ 38 वर्षापासून तो मनुष्य त्या ठिकाणी पडला होता प्रियाने. तळ्यातलं पाणी हलायचं, देवदूत यायचं, त्यावेळेस त्याला सोडायला कोण नसायचं. त्याला 38 वर्ष लागले. प्रियानो, तुम्ही आणि मी देवाला दोष देणारे कोण? त्याचं काम तो करत आहे. जे तुम्हाला आणि मला काम दिलंय ते आम्हाला करायचं. त्या लोकांसाठी प्रार्थना करायची, विनंती करायची, रदबदली करायची, देवाकडे मागायचंय प्रियानो. आज ती वेळ आहे, तो समय दिलाय प्रियानो, तो समय दिलाय. आणि म्हणून आज आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थना पण पाहिजे, वचन पण पाहिजे. मी स्तुती आणि आराधना करतो परंतु प्रार्थना करत नाही, प्रार्थना करतो, स्तुती आराधना करतो पण वचन वाचत नाही प्रियानो. वचनात सांगितलंय, सगळे अवयव जर व्यवस्थित वाढले तर ते शरीर कसं सुंदर दिसतं प्रियानो. एकच अवयव वाढून उपयोग नाही. म्हणून प्रार्थना पाहिजे, स्तुती आराधना पाहिजे, देवाचं वचन पाहिजे, देवाचं मनन पाहिजे. या गोष्टी आमच्या दैनंदिनी मधला भाग झाला पाहिजे प्रियानो. आणि ती आज गरज आहे, आज काळाची गरज आहे. आज देव तेच पाहत आहे, कोण माझ्यासाठी, कोण माझ्या लोकांसाठी प्रार्थना करल, कोण माझ्या लोकांसाठी मध्यस्थी करल, कोण माझ्या लोकांच्या म्हणजे गरजेसाठी प्रार्थना करल. आज देव हे शोधत आहे प्रियानो. आणि देवाला मी धन्यवाद देतो, मी देवाला महिमा देतो, गौरव देतो की आमचे लोक आज प्रार्थना करत आहेत. खरं आनंदाची गोष्ट आहे. आणि जे लोक करत नव्हते ते प्रार्थना करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, खरोखर चांगला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपला चांगला आहे. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी आज दिवस त्याच्यामुळे पाहत आहोत आणि त्याच्यासाठीच तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलंय. मृत्यू कधी येऊ, ख्रिस्ती जीवन जगत असताना जर मृत्यू आला तर देवाचं वचन सांगतं हा काय लाभ आहे. मग कशाला घाबरायचं? येऊ दे परमेश्वर, म्हणजे कधी येऊ दे, काही होऊ दे, परिस्थिती काय होऊ दे, आम्हाला परिस्थितीकडे नाही तर परमेश्वराकडे लक्ष लावायचं. कारण वचनाचं फार सुंदर दिलं की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर आहे त्याच्यापासून आम्हाला सहाय्य. परिस्थिती काही असू द्या प्रियानो, आम्हाला सहाय्य आणि मदत करणार तो परमेश्वर. परंतु तो विश्वास आम्हाला शेवटपर्यंत ठेवायचा आहे. कोरोना व्हायरस गेला तरी ठेवायचा आहे, असला तरी ठेवायचा प्रियानो. आज त्याची गरज आहे प्रियानो. आम्हाला हा विश्वास मरूपर्यंत विश्वास ठेव सांगितलं प्रकटीकरणामध्ये. आणि त्या विश्वासामध्ये खंबीर आणि बळकट करण्यासाठी देवाचं वचन तुम्हाला आणि आज मला मार्गदर्शन करत आहे. ते आमचं वाटाडे आहे प्रिया. आम्हाला हे वचन ना आधार देतं, दिलासा देतं, सांत्वना देतं, धैर्य देतं, सामर्थ्य देतं आणि भीती आमच्यामधून घालून टाकतं. कारण देवाचं भय काय भीती घालून टाकतं. आम्हाला भीतीपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमानाचा आत्मा दिला. ह्या वचनावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. वचन फक्त पाठांतर करण्यासाठी नाही, वाचण्यासाठी नाही, सांगण्यासाठी नाही, तर हृदयामध्ये ठेवून त्याचं मेडिटेशन मनन करण्यासाठी आहे प्रियानो. आम्हाला मनन करायचंय. आम्ही फक्त म्हणजे वचन वाचतो सोडून देतो नाही प्रियानो. हे वचन आमच्या मुखामध्ये पाहिजे आणि हे वचन मुखात असलं तर आम्ही 100% म्हणजे आमचं जीवन चांगलं होईल प्रियानो. प्रभू येशू केव्हा येऊ द्या, काय हरकत नाही, केव्हा येऊ द्या. परंतु आमचा विश्वास आहे परमेश्वर आम्हाला या सगळ्या गोष्टीतून वाचतो. आपण प्रार्थनेला सुरुवात करू. आपण सर्वजण डोळे झाकू. पवित्र 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 सैन्याधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो, तुझे आभार मानतो. तुझ्या नावापुढे आम्ही नतमस्तक होतो, नम्र होतो, लीन होतो. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस, तू देवांचा देव आहेस. तू सर्व समर्थ सनातन पिता आणि अद्भुत मंत्री आहेस. तू अदृश्य देवाचं स्वरूप आहेस.
तो आमचा सहारा, तो आमचा भरोसा, तो आमचा विश्वास आहे प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज वचनामधून देवा तो आम्हाला मार्गदर्शन केलं यासाठी धन्यवाद देतो. तुझ्या उपस्थितीचा आम्ही आदर करतो प्रभू. महान परमेश्वरा, तुझ्या वचनातून आम्ही शिकलो महान परमेश्वरा, सर्व माणसासाठी तुम्ही प्रार्थना आणि विनंत्या करा, रद्बद्ध्या करा. होय महान परमेश्वरा, आम्ही सर्व माणसासाठी आज प्रार्थना करतो प्रभू येशू. होय माझ्या राजा, ते कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही जातीचे असो प्रभू येशू. तेव्हा आमचे शेजारी आहेत, आमचे मित्रमंडळी आहे, आमच्या कामातले लोक आहेत प्रभू येशू, आमच्या ओळखीचे लोक आहेत प्रभू येशू. देवा आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ते लोक आहेत प्रभू येशू, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो देवा. तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह माझ्या राजा त्यांच्यावर असतो प्रभू येशू. तसंच महान परमेश्वरा देवा, आमच्या भारत देशावर जे राज्यकर्ते तू नेमले आहे प्रभू येशू, पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ प्रभू येशू, मुख्यमंत्री, अनेक सेवाभावी संस्था आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत प्रभू येशू. या सर्वांची आठवण ठेवतो प्रभू येशू. देवा तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह यांच्यावर असू दे, यांच्या कुटुंबावर असू दे प्रभू येशू. दुःखापासून, संकटापासून, आजारापासून, हर एक वाईट गोष्टीपासून, गुप्त हल्ल्यापासून, गुप्त शत्रूपासून, अंधकारातल्या दुरात्म्यापासून, कोरोना व्हायरस पासून प्रभू येशू या सर्वांचं तू रक्षण कर, सांभाळ कर. महान परमेश्वरा तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह आमचे राज्यकर्ते, वरिष्ठ अधिकारी, आमचे पास्टर, लीडर प्रभू येशू, आमचे नातेवाईक, आमचं कुटुंब प्रभू येशू या सर्वांवर असू दे प्रभू येशू. महान परमेश्वरा कोरोना व्हायरस पासून, या महामारीपासून आमच्या सर्वांचं रक्षण कर प्रभू येशू. कारण तो आमचा सहारा आहे, तो आमचा भरोसा आहे, आमचा विश्वास आहे प्रभू येशू. महान परमेश्वर आज विनंती करतो, प्रार्थना करतो प्रभू येशू, तू दया कर प्रभू येशू. आमचा भारत देश वाचव प्रभू येशू, आमचे नगर वाचव प्रभू येशू, आमचे लोक वाचव प्रभू येशू. तुझी बेदारी येऊ दे, तुझा पवित्र आत्मा येऊ दे, तुझं वचन पाठव प्रभू येशू, तुझे लोक पाठव प्रभू येशू. तेव्हा तू दया कर, कृपा कर प्रभू येशू. आमच्या सर्वांचं तू रक्षण कर, सांभाळ कर प्रभू येशू. महान परमेश्वरा, कारण आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावलेली आहे, आम्हाला सहाय्य तुझ्याकडून येईल हा विश्वास आहे प्रभू येशू. महान परमेश्वरा, आमच्या सर्वांचे कुटुंब तुझ्या पवित्र लहूने झाकून घे, आमचे राज्यकर्ते तुझ्या पवित्र लहूने झाकून घे. ज्या सेवाभावी संस्था आहेत, डॉक्टर, नर्स, वाढवा आहेत, टेक्निशियन आहेत प्रभू येशू, त्याचप्रमाणे पोलीस कमिशनर, म्युनिसिपल कमिशनर, नगरसेवक आहेत प्रभू येशू, यांना तुझ्या पवित्र अशा रक्ताने झाकून घे प्रभू येशू. कारण तुझं वचन शिकवतं, सर्व माणसासाठी प्रार्थना करा, विनंत्या करा. आमच्या एरियातल्या लोकांना तुझ्या पवित्र अशा रक्ताने झाकून घे प्रभू येशू. तेव्हा तुझी दया राहू दे, तुझी कृपा राहू दे. तुला धन्यवाद देतो, महिमा देतो, गौरव देतो, सन्मान देतो, तुझा आदर करतो प्रभू येशू. तुझ्या उपस्थितीला मी मान देतो, नम्र होतो प्रभू येशू. तेव्हा तू प्रार्थना ऐकलीस, प्रार्थनेचं उत्तर दिलंस, कार्याला सुरुवात केलीस माझ्या राजा, यासाठी धन्यवाद देतो प्रभू येशू. ही सारी प्रार्थना माझा तारणारा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड अशा नावाने केली म्हणून आहे. आमेन. आजची सभा संपली आहे. यहोवा तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचे रक्षण करो, आपले मुख तुमच्यावर प्रकाशावो, तुमच्यावर कृपा करो आणि तुम्हा सर्वांना शांती देव. शालोम. धन्यवाद.